आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। रंगपंचमीच्या गर्दीत महिलेची छेड काढणारे 3 तरुण जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची जलद कारवाई। नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत महिलेची छेड काढणाऱ्या 3 तरुणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या 2 तासात अटक केली आहे। या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात 4 अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस कर्मचारी महेश साळुंखे आणि मुक्तार शेख यांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 2 तासात आरोपींची ओळख पटवली। मिळालेल्या माहितीच्या आधारे तपोवन आडगाव परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सतीश लक्ष्मण वाघमारे, तुषार बालू साळवे आणि ओम कृष्णा भांगरे अशी आहेत। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे।